मुंबईतल्या डिजिटल होर्डिंगचा वाहतुकीला धोका असल्याचं समोर. पालिका डिजिटल होर्डिंगबाबत नवीन धोरण आखून अंमलबजावणी करणार असल्याची माहिती. वाहतूक परवान्यासाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही. 1 जूनपासून नवा नियम लागू होणार. ड्रायव्हिंग टेस्टसाठी सुद्धा आरटीओ ऑफिसला जाण्याची आवश्यकता नाही. खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये टेस्ट देता येईल. अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, कृषी शिक्षण पदवी या अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता. 11वी ऑनलाईन प्रवेश नोंदणी उद्यापासून. अर्जाचा एक भाग भरता येणार. 10वीच्या निकालापर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल. तर आज विद्यार्थ्यांना डमी अर्ज दाखल करण्यासाठीची शेवटची मुदत आहे. आरटी प्रवेशाला यंदा भरघोस प्रतिसाद. प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश अर्ज जास्त. आरटीच्या 1,04,687 जागांसाठी 1,30,000पेक्षा जास्त अर्ज दाखल. जगातल्या बहुतांश देशांमध्ये व्यवहाराची भाषा म्हणून वापरली जाणाऱ्या इंग्रजीचं अभ्यासक्रमातील बंधन शिथिल. सध्या 1ली ते 12वी पर्यंत इंग्रजीचं शिक्षण अनिवार्य. मात्र यापुढे 11वी आणि 12वीत इंग्रजीची सक्ती नसेल. 3री ते 12वी साठीचा अभ्यासक्रम बदलणार. राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा नागरिकांसाठी खुला. 3 जूनपर्यंत आराखड्याच्या मसुद्यावरती अभिप्राय पाठवता येईल. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शासन हॅपी सॅटर्डे हा नवीन उपक्रम राबवेल. आचारसंहिता संपल्यावर या उपक्रमाची घोषणा केली जाईल. 12वीच्या परीक्षेत मराठी भाषा विषयात तब्बल 3,342 विद्यार्थी अनुत्तीर्ण. तर नोंदणी केलेल्यांपैकी 674 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नसल्याची माहिती समोर. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 11%वर. मुंबईत पुढच्या आठवड्यापासून 10% पाणी कपात लागू होण्याची भीती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाणीटंचाई पाहता सर्व मोठ्या बांधकामांना 15 जूनपर्यंत स्थगिती. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश. पवई तलाव परिसरातील पक्षी आणि मगरींच्या प्रजोत्पादनाला संरक्षण. जलपर्णी काढण्याच्या कामामुळे नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे जलपर्णी काढण्याचं काम 10 जूनपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित. मतमोजणीला संपूर्ण दिवस ड्राय डे असू नये या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी. न्यायालय काय आदेश देणार याकडे सर्वांचं लक्ष. पुणे अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला खडबडून जा. आता बारमध्ये 25 वर्षांखालील तरुण तरुणींना मद्य दिल्यास 50,000चा दंड. कारवाईला सुरुवात. उजनी धरणात बुडालेल्या 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले. अजूनही एकाचा शोध सुरू. पुणे अपघातातल्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द. 5 जूनपर्यंत बालसुधार गृहामध्ये रवानगी होणार. सज्ञान असल्याचा निर्णय पोलीस तपासानंतर घेणार. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन तरुणाचे वडील विशाल अगरवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी. विशाल अगरवाल याच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांना सुद्धा पुणे सत्र न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. अपघात करणाऱ्या मुलावरती सज्ञान म्हणून खटला चालवता यावा अशी मागणी होती. न्यायालयानं याविषयी विचार करायचं ठरवलेलं असून आरोपीच्या वकिलांना 24 तारखेला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलंय. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. पुणे अपघात प्रकरणी 2 किंवा 3 महिन्यात पोलिसांचा तपास पूर्ण होईल. तेव्हा पोलीस न्यायालयासमोर बाजू मांडतील. त्यानंतर न्यायालय आरोपी मुलावरती सज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे ठरवतील. वकील प्रशांत पाटील यांची माहिती. पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अगरवालवरती शाईफेकीचा प्रयत्न. वंदे मातरम संघटनेच्या 5 ते 8 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR कॉपी बदलल्याबाबत माहिती देण्यात आली नव्हती का? की गृहमंत्री, पोलीस प्रशासन आणि बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न करतात. रवींद्र धंगेकरांचा एक्सपोस्टवरनं फडणवीसांना सवाल. तर पुणे अपघात प्रकरणी कलम 304 मूळ FIR दाखल करतानाच लावलंय. FIRची कॉपी शेअर करत मुरलीधर मोहोळ यांचं धंगेकरांना प्रत्युत्तर. पुणे अपघात प्रकरणी आरोपीला कठोर शासन व्हायला हवं. अमृता फडणवीसांची एक्सपोस्टवरनं मागणी. इंदापूरच्या कळाशी गावात सुप्रिया सुळेंनी घेतली उजनी धरण बोट दुर्घटनेतल्या नातेवाईकांची भेट. दुर्घटनेतल्या नातेवाईकांचा खासदार सुप्रिया सुळेंसमोर आक्रोश. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज संपणार.
देशातील 8 राज्यातील 58 लोकसभा जागांसाठी 25 मेला मतदान. राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत मतदान टक्केवारी जाहीर. राज्यात 48 जागांवरती 61.5% मतदान. 2019च्या तुलनेत केवळ 0.09% मतदान कमी. देशामध्ये 6व्या आणि 7व्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेश आणि दिल्लीला प्रचारासाठी जाण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. दुपारी 12 वाजता उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघात फडणवीसांचा रोड शो. आप म्हणजे आम आदमी पक्ष नाही तर अकेला अरविंद पार्टी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आम आदमी पक्षावर टीका. महाराष्ट्रात विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवू आणि देशात बहुमतानं निवडून येऊ, तसंच दिल्लीतल्या 7ही जागा भाजपच जिंकेल. एबीपी माझाशी बोलताना देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. दिल्लीमधल्या चांदनी चौकमध्ये देवेंद्र फडणवीसांचा रोड शो. दिल्लीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी फडणवीस दिल्लीत. कोकण पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता. उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये प्राथमिक बोलणी झाल्याची माहिती. गजानन कीर्तीकरांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांचा उघडपणे प्रचार केलेला नाही. कीर्तीकरांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलून वाद मिटवावा. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. पुणे अपघात प्रकरणी बाल आणि न्याय हक्क कोर्टानं अल्पवयीन मुलाला सोडलं. मात्र सरकारनं ही केस पुन्हा स्टँड केली. तर मग तुम्ही गृहमंत्री फडणवीसांवरती का आरोप लावताय? मंत्री दीपक केसरकरांचा अनिल देशमुखांना सवाल. पत्र्यांशिवाय मुंबईमधील एकतरी जागा जिंकवून दाखवा. मंत्री दीपक केसरकरांचं ठाकरे गटाला आव्हान. निवडणुकीच्या दिवशीची ठाकरेंची पत्रकार परिषद राज्य निवडणूक आयोग तपासणार. मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी आयोगावरती आरोप केल्याची आशिष शेलार यांची तक्रार. बारामतीत सुनेत्रा पवार, बीडमध्ये पंकजा मुंडे आणि परभणीतनं आपण निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांचा ठाम दावा. बीड आणि परभणीमध्ये ओबीसी मराठा वाद महाविकास आघाडीनं खत पाणी घालून वाढवला. बीड आणि परभणीमध्ये सर्वात जास्त कोण फिरलं हेही बघायला हवं. मनोज जरांगेंचं नाव न घेता महादेव जानकरांचा गंभीर आरोप. 400 पारमध्ये महाराष्ट्रातल्या सर्वाधिक जागा असतील. मंत्री उदय सामंतांना विश्वास. तर पुणे प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी संवेदनशील गृहमंत्री कसा असतो हे दाखवून दिलं. सामंत यांचं विधान. सांगलीतल्या काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये विशाल पाटलांची उपस्थिती. काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांच्या उपस्थितीमुळे चर्चांना मात्र कमालीचं उधाण. करवीरचे काँग्रेसचे आमदार पीएन पाटील यांचं निधन. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागलेला. उपचारादरम्यान वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आमदार पीएन पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून श्रद्धांजली. पीएन पाटील यांच्या निधनामुळे जनतेसोबत घट्ट नाळ असलेलं नेतृत्व आपण गमावलं. अजित पवारांची प्रतिक्रिया. धाराशिवच्या जुनोनी गावात अनुदान न मिळाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. रस्त्यावरती दूध ओतून केला निषेध व्यक्त. एसआरटी अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान. नेरळजवळच्या मालेगावच्या सगुणा बागेत कार्यक्रमाचं आयोजन. या सोहळ्याला एबीपी नेटवर्कचे कार्यकारी उपाध्यक्ष राजीव खांडेकर आणि आमदार मनीषा कायंदेंची विशेष उपस्थिती होती. सांगली जिल्ह्यातील करगणी गावच्या सचिन खिलारीचा जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत विक्रम. पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारामध्ये सचिननं आशियाई विक्रमासह सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. भंडारा जिल्ह्यामधल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, कोका व्याघ्र प्रकल्प, उमरेड करंडला व्याघ्र प्रकल्पात 161 मचाणांवरनं आता वन्य प्राण्यांची गणना केली जाईल. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस. वातावरणात गारवा. नागरिकांना मोठा दिलासा. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट परिसराला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं. 20 घरांवरचे पत्रे उडाले तर जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार इथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. शेलू बाजार भागात आठवडी बाजारासाठी आलेल्या नागरिकांची पळापळ. पुण्यामध्ये आजपासून उष्णतेच्या लाटेची शक्यता. पुणेकरांना उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागेल. पुढचे 2 दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट.
तापमान 42 अंशांपर्यंत जाण्याची भीती. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईची गंभीर समस्या. इगतपुरी तालुक्यातील गावखेड्यांमधील महिलांची पाण्यासाठी पायपीट, अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठला. गेल्या 5 दिवसात अकोल्याचं तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस. वाढत्या तापमानाचा जनजीवनावरती मोठा परिणाम. राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाई. सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 24.3%वर. गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातल्या धरणांमध्ये 34.36% पाणीसाठा होता. वैशाख पौर्णिमेनिमित्त पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शहाळे महोत्सव साजरा. यावेळी बाप्पाला 5000 शहाळ्यांचा नैवेद्य दाखवला गेला. सलमान खानच्या घरावरती गोळीबार करणाऱ्या अनुज थापनच्या अपुऱ्या शवविच्छेदन अहवालावरनं मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवरती ताशेरे. शवविच्छेदन अहवाल अर्धवट वाटत नाही का? न्यायालयाचा सरकारला सवाल. युनियन बँकेच्या मनमाड शाखेतील विमा प्रतिनिधीनं ठेवीदारांच्या रकमेचा परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार. मनमाड शहर पोलीस स्थानकात संशयित संदीप देशमुख विरोधात फसवणुकीचा गुन्हा. बीडमध्ये 30,000ची लाच मागणाऱ्या नगर रचनाकारासह 2 अभियंत्यांवरती गुन्हा दाखल. नगर रचनाकार फरार. ऑनलाईन प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी लाच मागितली होती. अनधिकृत जाहिरात फलकधारकांविरोधात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कारवाई. सर्वेक्षणात आढळून आलेल्या 24 बेकायदेशीर जाहिरात फलकधारक आणि जाहिरातधारक तसंच जागा मालकांवरती गुन्ह्याची नोंद. बनावट सातबारा तयार करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक. भंडाऱ्याच्या पिंपळगावातील सहकारी राईस मिल धान खरेदी केंद्रावरचा प्रकार. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदानाची रक्कम काढण्यासाठी क्षेत्र सहाय्यक बी सूर्यवंशी लाच घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. धाराशिवच्या जिल्हा रेशीम कार्यालयातला प्रकार. अहमदनगर जिल्ह्यात सातत्यानं होणाऱ्या सोनसाखळी चोरीची पोलीस अधीक्षकांकडून दखल. सीसीटीव्हीच्या माध्यमातून रेकॉर्डवरील गुन्हेगार विनोद चव्हाणला 2 साथीदारांसह अटक. आरोपींकडून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त. गोंदियाच्या रिंग रोड परिसरात मालवाहू ट्रकची स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला धडक. अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला रुग्णवाहिकेची धडक. रुग्णवाहिकेमधल्या डॉक्टरचा जागीच मृत्यू. वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या धोत्रा जहागीर गावाजवळची दुर्घटना. नागपूरजवळच्या हिंगणा MIDC मधील इंक निर्मिती कंपनीला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. बुलढाण्यामधल्या खामगाव शहरातील जिल्हा परिषदच्या मुलांच्या शाळेला मध्यरात्री आग. आगीमध्ये अनेक वर्ग आणि कार्यालय जळून खाक. वाशिमच्या मालेगाव शिरपूर रस्त्यावरती जैविक कोळसा तयार करणाऱ्या कारखान्याला आग. या घटनेमध्ये कारखान्याचं मोठं नुकसान. रत्नागिरीच्या खेडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे चाळीला भीषण आग. आगीमध्ये चाळ जळून खाक. जळगावच्या जामनेर शहरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एका हॉटेलसह 4 ते 5 दुकानं जळून खाक. नांदेडमध्ये सावकाराच्या त्रासाला कंटाळून उद्योजकाची आत्महत्या. शहरातल्या अंबिकानगरची घटना. या प्रकरणी 3 जणांवरती पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील 19 जणांना बकऱ्याच्या मटणातनं विषबाधा. 3 चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक. बेळगावच्या हुलीकट्टी गावात जत्रेचा प्रसाद खाल्ल्यामुळे 51 जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास. 5 जणांची प्रकृती गंभीर. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यात दारू सोडण्याचं औषध दिल्यामुळे 2 युवकांचा मृत्यू तर 2 जणांची प्रकृती गंभीर. वर्ध्याच्या शेडगावमध्ये दारू सोडण्याचा दावा करणाऱ्या महाराजांकडनं हे औषध घेतलं गेलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.